सगळ्यांना जय भीम, नमो बुद्धाय. तर हे बघा माझं छोटंसं विहार कसं वाटत आहे तुम्हाला. आणि ह्या माझ्या घरातल्या मूर्त्या. ह्या मूर्त्या म्हणजे मी मूर्त्या नाहीत तर काहीच नाही. घरात सर्वात आधी मूर्त्या घ्या, खूप शांतता आणि प्रसन्नता वाटते. आणि मी पैसे थोडे थोडे जमा करून ह्या मूर्त्या मी विकत घेतलेल्या आहेत. आणि माझी खूप इच्छा होती, खूप हौस होती की माझ्या पण घरात मूर्त्या असायलाच पाहिजे. खूप मला आवड होती या गोष्टीची आणि ती माझी आवड खरंच पूर्ण झाली. आणि मी जेव्हा इथं बसते तेव्हा मला असं एकदम शांत असं वाटते की म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात की खरंच जी शांतता भगवान बुद्धांनी जे शांततेचा मार्ग सांगितलेला आहे आणि इथं बसलं की खरंच मला खूप माझं मन प्रसन्न होते आणि शांत वाटते. आणि मला खरंच खूप आवड आहे. बरं तुम्ही पाहू शकता मी मस्त बनवलेलं आहे. आणि माझ्या घरात कोणीही पाहुणा येऊ आधी इथं येऊन उभा राहते आणि म्हणते खरंच खूप छान बनवलेलं आहे. आमच्या घराचं बरंच काही काम राहिलेलं आहे पण इथं आल्यावर कोणी पण म्हणते खूप छान बनवलेलं आहे तुम्ही आसन काही असो. हे बघा माझ्या आईला पण खरंच खूप आवड आहे. तिनं माझ्यासाठी हे फ्लावर घेतले आणि म्हणली बाई ही तुझ्यासाठी घेतली मी. आणि मला पण असं छोटं घ्यायची आवड आहे तर घेत जा. खूप छान वाटते, खूप मस्त वाटते. आणि भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्या खरंच घरामध्ये पाहिजेत. मनाला एकदम शांतता वाटते. आणि हे बघा बाबासाहेबांची पूर्ण मूर्ती मी घेतलेली आहे. मला म्हणजे भंतीजींच्या ऐकलेलं आहे मी भंतीजींची धम्मदेशना की भंतीजींनी काय सांगितलं होतं की बाबासाहेबांची मूर्ती घ्यायची असली तर पूर्ण घ्यायची. कारण बाबासाहेबांचे पावलं आपल्या घरात असणं खूप गरजेचे आहे. म्हणून मला हीच मूर्ती आवडली आणि मी पटकन सिलेक्ट केली की मला नको मला हीच मूर्ती हवी आहे. दुसऱ्या पण होत्या पण म्हटलं बाबासाहेबांचे पावलं आपल्या घरात पाहिजे. तर बघा तुम्हाला दाखवते मी. कसं आहे ना, छान आहे ना. तुम्ही पण सांगा मला कमेंटमध्ये की माझ्या घरातलं एक छोटंसं विहार तुम्हाला कसं वाटलं. आणि मला इथची रोज साफसफाई पाहिजे. रोज सकाळी उठली की मला इथं वंदन केल्याशिवाय करमत नाही. मला रोज इथं वंदन केल्याशिवाय करमतच नाही. आणि मनापासून थोडंसं पंचशील वगैरे घेत जा. म्हणजे घरात जे लेकरांवर संस्कार आहेत ते पडतात. जे आपण करतो ते लेकरं शिकतात. आणि मी माझ्या लेकरांवर पडतील म्हणून माझं चालू राहते. कारण की आपले लेकरं पण आपल्यापासून काहीतरी शिकले पाहिजेत आणि शिकतीलच. कारण की आपण जे करतो ते लेकरं पण करतातच. तर बघा छान आहे. तर कसं वाटलंय माझं छोटंसं विहार नक्की कमेंटमध्ये सांगा. जय भीम, नमो बुद्धाय.